लाडकी बहीण योजना डिसेंबरचा 18वा हप्ता, या 18व्या हप्त्याचं आज 14 जानेवारी रोजी वितरण सुरू झालं आहे का? कुणाला आज वितरण झालं आहे का सकाळपासून, किंवा हा हप्ता वितरण होणे बंद झालं आहे का? अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. सोबतच इतर पण काही प्रश्न आहेत तर त्याची पण मी पटपट तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे आज आहे 14 जानेवारी आणि आज 14 जानेवारी म्हटल्याच्या नंतर आज आहे मकर संक्रांत. त्यामुळे मकर संक्रांतीला सर्वांना, तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे, आणि तो म्हणजे की आज जर आपण पाहिलं, काल अचानक जे आहे वितरण सुरू झालं होतं 13 जानेवारीला काल अचानक सुरू वितरण झालं. आणि आज जर पाहिलं तर आज काय सुट्टी वगैरे नाही आहे, म्हणजे आज बुधवार आहे, आज काय सुट्टी वगैरे काय नाही. परंतु तरी देखील आज सकाळपासून वितरण चालू आहे का? आज जे आहे सकाळपासून वितरण चालू आहे का? तर बघा, त्याचं उत्तर नाही आहे. आज सकाळपासून वितरण कुणालाही मिळालेलं नाही. आणि हीच खात्रीलायक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे आपलं चॅनल आहे. त्याच्यातनं तुम्हाला स्पष्ट कळतं की आज वितरण चालू आहे का, आज वितरण होणार आहे का, काल वितरण झालं होतं अचानकच, त्याची पण तुम्हाला खात्रीलायक म्हणजे ती माहिती मिळाली की होय खरंच वितरण चालू झालेलं होतं, आणि त्याचे पुरावे पण तुम्हाला मी दाखवले होते. मग आता आपण या 18व्या हप्त्याच्या संदर्भात आज तर सकाळपासून कुणालाही वितरण झालेलं नाही ही बाब समजून घ्या. गेल्या वेळेस नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण फक्त 1 दिवस चाललं होतं, आणि ही बाब पण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच कळाली होती की एकच दिवस वितरण चाललं होतं. ही बाब पण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच कळाली होती. आणि त्याचमुळे काल जे आहे आपण लंबलचक सांगितलं नाही 5-7 दिवस वितरण चालेल वगैरे वगैरे, तर तेच तुम्हाला सांगतो आहे की यावेळेस पण तोच पॅटर्न म्हणजे तीच पद्धत रिपीट होण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या यावेळेसच्या हप्त्याला. म्हणजे त्याचप्रमाणे म्हणजे नोव्हेंबरच्या प्रमाणे डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण पण एकच दिवस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सकाळपासून कुणालाही वितरण झालेलं नाही ही बाब सर्वांनी समजून घेण्यासारखी आहे. आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न पडला असेल की मग होणार की नाही, किंवा जर झालं तर मग आम्हाला कळणार का? तर त्याची तुम्हाला अपडेट येणार, मग पुराव्यासहित मी व्हिडिओ बनवणार, काळजी करू नका. वितरणाला परत जर सुरुवात झाली तर तुम्हाला परत जे आहे व्हिडिओ येईल. पण आता एकंदरीत संपूर्ण वातावरण पाहता आणि सर्व परिस्थितीचा विचार करता मला नाही वाटत की आता डिसेंबरचं वितरण जे अजून 2-3 दिवस चालेल. कारण की आजच जर वितरण जर का काही राहिलेल्या लाभार्थ्यांना जर नाही मिळालं तर या हप्त्याचं वितरण संपलं असंच म्हणायला काय हरकत नाही. बघा, KYCमध्ये चूक झाली असेल तर नोव्हेंबरपासून हप्ता बंद करण्यात आलेला ही बाब पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेली होती. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची तांत्रिक चूक झाली असेल तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि राज्य सरकारला विनंती आहे की अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद करू नका. आणि यावेळेचा 18वा हप्ता जो बंधनकारक करण्यात आला आहे जवळपास KYCसाठी, तर काही लाभार्थ्यांना तर KYC करण्याचा ऑप्शनच दिला नव्हता, तर त्यांचे तर तुम्ही लाभ असेच पेंडिंग पडत आहेत. तर असं करू नका. ज्या लाभार्थ्यांना KYCमध्ये जर का काही त्यांच्यात अडचणी आल्या असत्या KYC करताना, तर त्यांना KYC करण्याचा पहिला ऑप्शन तर द्या. म्हणजे एकल महिला, ज्या परित्यक्ता महिला होत्या त्यांना KYC करताना ऑप्शनच नव्हता पोर्टलवर, कशा KYC करणार सांगा बरं. त्यानंतर बेपत्ता, ज्यांचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना KYC करण्याचा पोर्टलवर ऑप्शनच उपलब्ध नव्हता, कशा KYC करणार सांगा बरं. त्यानंतर बघा की काही अशा लाडक्या बहिणी त्यांच्याकडनं तांत्रिक चुका झाल्या आहेत, तर तेवढ्या छोट्याशा कारणामुळे लाभ बंद करणं किती उचित आहे मला तर पटलं नाही, माझ्या मनाला तर ते पटत नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींसाठी जर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेलं तर तिथे कळतं की नोव्हेंबरपासून हप्ता थांबवण्यात आलेला आहे, KYCमध्ये चूक झालेली आहे. मग त्यांना विचारलं की बाबा तुम्ही, म्हणजे लाडक्या बहिणी जाऊन विचारतात की मग तुम्ही आमचा सर लाभ चालू करा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्या नंतर. तर लाडक्या बहिणींना उत्तर दिलं जातं की आम्हाला वरून आदेश आले नाही. मग वरून आदेश म्हणजे कोणी? मंत्री स्तरावरून. तर त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष द्या की जर तांत्रिक KYC, तांत्रिक म्हणजे काय की होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय झाला आहे, किंवा काहीतरी चूक झाली आहे KYC करताना, या तांत्रिक बाबीमुळे जर KYCमध्ये चूक झाली असेल तर परत ती चूक सुधारण्यासाठी संधी द्यावी आणि KYC पोर्टल परत चालू ठेवावे किंवा ते चालू करावे. कारण की लाभार्थ्यांची संख्या 2 करोडपेक्षा अधिक आहे. एक महिना, सत्य जी गोष्ट आहे ती सरकारने पण मान्य करायला पाहिजे. 1 महिना तर पोर्टल व्यवस्थित चालायचंच नाही, आणि त्याच्यानंतर चाललं ते पोर्टल म्हणजे 10 डिसेंबरच्या नंतर पुढे 20 दिवस चाललं पोर्टल. आता त्या 20 दिवसामध्ये पण काही लाडक्या बहिणींना खास करून जे आहे KYC करण्याचा ऑप्शनच उपलब्ध नव्हता.
एकल लाडक्या बहिणी आणि परित्यक्ता लाडक्या बहिणी या 2 लाडक्या बहिणीनंतर ऑप्शनच उपलब्ध नव्हता. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीचा विचार करता KYCचे पोर्टल चालू करा आणि ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरपासून हप्ता बंद करण्यात आलेला आहे KYC चुकल्यामुळे, तर लवकरात लवकर त्वरित त्यांचा हप्ता सुरू करावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. जर इन केस वितरण परत सुरू झालं 18व्या हप्त्याच्या संदर्भात तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुराव्यासहित अपडेट देण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.